हॅलो, मी आहे मृणाली. आम्हाला जायचं आहे आज मंदिरामध्ये आणि माझं काय चाललं आहे, घालू काय मी म्हणून मी ड्रेस शोधायला घेतले. ड्रेस काही मला एकसुद्धा आवडला नाही म्हणून दीदीच्या साड्या चापसायला सुरुवात केली. साडी ही बघितली, ही फुगल, ती बघितली, ती नेटची नको. मग काय, मला त्यातली एक साडी आवडली, ती ही, म्हणून मी ती घेतली आणि अंगावर ओढून घेतली. म्हटलं बघावं तरी कशी दिसते. मला तर ठीकच वाटले म्हणून म्हटलं असू दे, हीच घालून घेते आणि मी घेतली लगेच घालून. बघा कशी दिसते साडी. दीदी तोवर बोलली, अगं तुझंच आवरत बसल्यास माझं पण थोडंसं आवरून दे ना. मग तिचं आवडलं, मग मी घेतला माझा मेकअप करायला. मग काय, हाय नाही तेवढे सगळे प्रोडक्ट घेतले आणि लावले तोंडाला. मग काय, थोडीशी कॉम्पॅक्ट पण लावली, जरा गोरं गोरं दिसतं ना लावल्यावरती. मग मेकअप करायला कुणाला आवडत नाही, मला तर जाम आवडतो करायला. मग एवढं सगळं तयार होऊन ही झालं आहे माझा आसन. आणि क्लचरचं बघा, सगळं झालं, मला क्लचरच लास्टला सापडला नाही. माझं असंच कधी काय वेळेत घावतच नाही मला. क्लचर सापडे ना म्हणून दीदीनं मला तो बटरफ्लाय दिला होता लाव म्हणून. मग मी तोच लावून घेतला. पण माघारी घरी आम्ही मंदिरातून आलो तेव्हा कुठे मला तो क्लिप सापडला. आता काय करायचं सापडून. मग काय, आवरून झालं तर मग फोटो पण काढून घेतले. मी पोज देईल तशा प्रियांशीनं पण पोज द्यायला सुरू केली. आणि प्रियांशी बरोबर फोटो काढल्याशिवाय माझा काही फोटो सेशन पूर्ण होत नाही बरं का. तुझेच किती बाई फोटो काढू म्हणून दीदी म्हटली माझे पण थोडेसे फोटो काढ. मग काय, तिचे पण फोटो काढायला घेतले. तिने फोटो काढून झाल्यावरती ओसापूजन करायला घेतलं. ओसापूजन झालं आणि आम्ही निघालो मंदिराकडे. प्रियांशी रस्त्याने व्यवस्थित चालत नाही म्हणून तिनं थोडं घ्यायचं, मी थोडं घ्यायचं, असं करत करत आम्ही मंदिर जवळ गेलो. मंदिरामध्ये एवढी गर्दी असेल असं आम्हाला वाटलंच नाही. तर तिथे खूप मोठी रांग लागलेली. आम्हाला तर वाटलं आता कधी आमचा नंबर येतो आहे काय माहीत. खूप वेळ रांगेत उभं राहिल्यावर आम्ही पण मंदिरामध्ये पोहोचलो. आणि मंदिरामध्ये पोचल्यावर एवढा गर्दीसुद्धा मी दीदीचा व्हिडिओ घ्यायला अजिबात विसरले नाही. मी तिचा पूजा करतानाचा व्हिडिओ घेतला. तिने पण देवदर्शन घेतलं. आणि पुण्यामध्ये थोडी वेगळीच पद्धत आहे. मंदिरामध्येच त्या बायकांच्या ओट्या भरतात. आमच्या सांगलीमध्ये ना तसं नाही, आम्ही घरी आल्यावर बायकांच्या ओट्या भरतो. मंदिरामधील सर्व आटोपून आम्ही घरी यायला निघालो. घरी आलो आणि मला प्रियांशीसोबत एक व्हिडिओ घ्यायचा होता पण प्रियांशी काही तेवढा रिस्पॉन्स देत नव्हती. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.